नमस्कार. रॉयल कारभारी मी आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. विशाल संध्याचे 17 भाग आधीच अपलोड केलेले आहेत. विशाल संध्या अमर्यादित प्रेम भाग 18. संध्या विशालला खूप मनवायचा प्रयत्न करत होती, पण विशाल तिला काहीच रिस्पॉन्स देत नव्हता. संध्या म्हणाली, "अहो ऐका तरी माझं." विशाल म्हणाला, "संध्या शांत झोप आणि मला पण झोपू दे." संध्या नाराज झाली आणि मनातच म्हणाली, शिवगाच बोलले, यांना बोलायला पाहिजे नव्हतं मी. संध्याची 10 मिनिटं अशीच गेली. तिला कुठं झोप लागते. संध्याने दोघांच्या पण अंगावरती चादर घेतली आणि विशालला तंतोतंत चिकटली. विशाल तिच्यापासून सुटका करायला पाहत होता, पण संध्याने एकदम त्याला घट्ट पकडून ठेवलं होतं. अजिबात सोडलंच नाही त्याला. संध्याने तिची साडी तिच्या गुडघ्यापर्यंत वरती घेतली आणि मुद्दामून विशालच्या पायावरती पाय ठेवला आणि त्याच्या तळपायांना तिच्या पायांनी गुदगुल्या करायला लागली. आणि त्याला म्हणाली, "अहो इकडे बघा की, एवढी कशी काय लगेच तुम्हाला झोप लागली? मी बोलणार नाही हा तुमच्या सोबत. बघा तरी माझ्याकडे. एवढं काय झालंय रुसायला? मी रुसले तर ठीक आहे, पण तुम्ही रुसलेलं मला अजिबात आवडत नाही." विशालने तिच्याकडे तोंड केलं आणि तिला म्हणाला, "हो का? म्हणजे रुसायचा अधिकार फक्त माझ्या बायकोलाच आहे का?" संध्या म्हणाली, "हो मलाच आहे." विशालने तिला मिठीत घेतली आणि तिच्या कपाळावर एक किस केला. संध्या विशालला म्हणाली, "आय लव्ह यू विशाल." संध्याने तिच्या छातीवरचा पदर स्वतःहून बाजूला केला आणि विशालला तिच्यामध्ये सामावून जायचा इशारा केला. विशाल म्हणाला, "अरे वा, आज बायको स्वतःहून इतकी मूडमध्ये आली." संध्या म्हणाली, "मग मग काय, 2 दिवस तुमच्या कुशीमध्ये झोपले नाही तर मला खूप चुकल्यासारखं वाटत होतं." विशाल तिचा गाल चावत म्हणाला, "खरं का काय?" संध्या म्हणाली, "हो खरं." विशाल तिला म्हणाला, "ए संध्या, मला तो ड्रेस घालून दाखव ना, आपण महाबळेश्वरला घेतलेला तो." संध्या त्याला म्हणाली, "अजिबात नाही हा, आता मला खूप झोप आली आहे. आता अजिबात मूड नाही आणि फक्त घातला ना तर नुसतं बघतच बसायचं माझ्याकडे. मला काही करायचं नाही, समजलं?" विशाल म्हणाला, "ए संध्या, अगं असं कसं शक्य आहे की तुला फक्त बघतच बसायचं? तुला फक्त बघत बसण्यासाठी मी तुला घालायला सांगतोय का?" संध्या त्याला म्हणाली, "नाही." विशाल तिला परत म्हणाला, "माझा मित्र काय म्हणत होता माहित आहे का? तुमच्या दोघांमध्ये आता लवकर तिसरा येऊ द्या." संध्याने डोक्यावरच हात मारून घेतला आणि म्हणाली, "अजिबात नाही हा लवकर. अजून मला शिकायचं आहे. मला शिकवा ना पुढे. माझी खूप इच्छा होती हो शिकायची. पण काय, तुमच्यासोबत लग्न झालं आणि अपूर्णच राहिली असं वाटतंय मला आता." विशाल तिला म्हणाला, "संध्या, तुला जर 80%च्या पुढे मार्क मिळाले ना तर मी तुला कॉलेजमध्ये घालीन." संध्या म्हणाली, "आणि 80%च्या कमी मार्क मिळाले तर?" "अहो मला समजून घ्या ना थोडंसं. मला शिक्षणाची खूप आवड आहे हो." विशाल तिला म्हणाला, "तुला स्वतःवर कॉन्फिडन्स आहे ना?" संध्या म्हणाली, "आहे, पण माझ्याकडून पण चूक होऊ शकते ना. आणि तुम्ही अशी आट ठेवली आहे." विशाल तिची मज्जा करत होता आणि बघत होता की संध्या किती सिरियस आहे तिच्या अभ्यासाबाबतीत. 2 दिवसांनी 2 दिवसांनी संध्याचा रिझल्ट होता आणि ती विशालला म्हणाली, "अहो 2 दिवसांनी माझा रिझल्ट लागणार आहे. तारीख डिक्लेअर झाली की लगेच ऑनलाईन चेक करा."
विशाल संध्याला म्हणाला, संध्या मला माहिती आहे माझं लक्ष आहे आणि आता झोप बरं. मला पण खूप झोप आली आहे. विशाल आणि संध्या दोघे पण एकमेकांच्या मिठीत झोपले. पहाटे पहाटे विशालला जाग आली आणि संध्याकडे पाहून तो तिच्यावर आला. संध्याला मिठीत घेतलं. संध्या त्याला म्हणाली, झोपा बरं. विशाल संध्याला म्हणाला, संध्या आता अजिबात काही बोलू नकोस. मला माझं काम करून घेऊ दे. रात्री सुद्धा असंच गप्पा मारत राहिली आणि माझं काम बाजूलाच राहिलं. विशालने संध्याची पूर्ण साडी सोडून टाकली आणि तिला पायांच्या नखापासून वरती किस करायला सुरुवात केली. संध्या झोपेतच होती, पण विशालचा रोमॅन्स मात्र वाढत चालला होता. विशालने वरवरचा रोमॅन्स करून झाल्यावर संध्यामध्ये प्रवेश करण्याची तयारी चालू केली आणि तिच्यामध्ये लगेच प्रवेश केला. संध्याने पटकन डोळे उघडले आणि त्याला मिठी मारली. विशाल तिला म्हणाला, मला सोड. विशालने संध्याला परत फुलवलं आणि संध्या प्रणय उत्सुक झाली. विशालने तिला तृप्त केलं आणि दोघेजण परत एकमेकांच्या मिठीमध्ये गाढ झोपले. ते त्यांना सकाळीच जाग आली. विशाल संध्याला म्हणाला, संध्या काय काय ग, आजचा पहाटेचा रोमॅन्स खूप मस्त झाला ना ग आपला. संध्या म्हणाली, त्यात काय, रोजच छान होतं, कारण की ड्रायव्हिंग सीटवर तुम्ही असता. संध्याने तिचे दोन्ही हात त्याच्या खांद्यावर ठेवले आणि त्याला म्हणाले, अहो तुम्ही जेव्हा रोमॅन्स करता ना तेव्हा मला सगळं विसरायला भाग पाडतं. फक्त मला तुमच्यावरच प्रेम करूचं वाटतं, बाकी काही नाही. दुसरं काही दिसत नाही तुमच्याशिवाय. विशाल तिला म्हणाला, ते ठीक आहे, पण तू आधी काय म्हणालीस मला. संध्या म्हणाली, काय म्हणाले मी, तुम्ही ड्रायव्हिंग सीटवर असता तेव्हा. विशाल संध्याला म्हणाला, म्हणजे मी तुझा त्याचा ड्रायव्हर आहे वाटतं. संध्याला खूप हसायला आलं आणि म्हणाली, तुम्ही नाही तर कोण मग दुसरं, तुम्हीच असणार ना. बरं आवरा आता, ड्युटीला जायचं नाही का. आवरून बाहेर या लवकर आणि तुमचे कपडे सगळे इथं काढलेलं आहे आणि हा टॉवेल आठवणीने घेऊन जा. मी बाहेर नाश्त्याचं बघते. आणि मला आता आवाज देऊ नका. विशाल म्हणाला, हो का, बरं. वहिनींनी आधीच नाश्ता करून ठेवला होता. संध्या बाहेर आली आणि वहिनींना म्हणाली, वहिनी अहो आज नाश्ता झाला पण. वहिनी म्हणाल्या, अगं संध्या यांना बाहेर जायचं होतं ना, म्हणून लवकर केला त्याच्यामुळे. संध्या म्हणाली, बरं ठीक आहे, आणि किचनमध्ये आली नाही तोपर्यंत विशालने परत तिला हाक मारली आणि संध्या म्हणाली, अरे बापरे, तरी सांगून आले यांना मला हाका मारू नका. सगळं तिथे देऊन ठेवलंय समोर, काय करावं या माणसाचं. वहिनी संध्याला म्हणाल्या, संध्या अगं जा की, भाऊजींना काय हवंय ते बघ. तसंही चहा ठेवते मी, आता नाश्ता आधीच झालेला आहे. मगाशी ठेवणार होते पण कोणीच उठलं नव्हतं, म्हणून आपणसाठी आणि यांच्यासाठी ठेवला. जा बघ भाऊजींना काय हवंय. विशालने संध्याला परत हाक मारली. संध्या अगं ऐकतेस ना. संध्या वहिनींना म्हणाली, वहिनीने आले हा. आणि वहिनी हसायला लागल्या आणि मनातच म्हणाले, आता काय संध्या लवकर येत नाही. संध्या त्यांच्या रूममध्ये गेली आणि विशाल कमरेला टॉवेल गुंडाळून तसाच बसला होता. विशाल संध्याला म्हणाला, संध्या किती हाका मारायच्या ग तुला. संध्या विशालला म्हणाली, अहो
इतक्या हाका कशाला मारायच्या मग? काय झालं, सगळं देऊन तर बाहेर गेले होते ना? विशाल तिला म्हणाला. कुठं सगळं दिलंस? असं तिच्याजवळ जात ओठांचं चुंबन करत तिला म्हणत होता. संध्या त्याला म्हणाली, अहो आता झालंय ना सगळं, आता संध्याकाळी, आता नको ना, मला दिवसभर राहायचं एकतर तुमच्याशिवाय, मला अजिबात करमणार नाही. विशाल संध्याला म्हणाला. असं कसं तुला करमणार नाही? विशालने पटकन दार लावलं आणि संध्याला जवळ घेतलं आणि पटकन तिच्या तोंडात तोंड घातलं. संध्याला संध्याला श्वास सुद्धा घेता येईना. 5-10 मिनिटं विशालने तिला पॅशनेटली किस केला आणि विशाल तिला म्हणाला, संध्या तुला सोडून जाऊशी वाटत नाही ग, पण काय करू, तुझ्या नवऱ्याला ड्युटी पण महत्वाची आहे ना. शेवटी नोकरी बघून छोकरी आली आहे आयुष्यात, मग तिचा रिस्पेक्ट मला करायलाच पाहिजे ना, हो का नाही? संध्या हसायला लागली आणि म्हणाली, बरोबर आहे तुमचं. तुम्ही पोलीस होतात ना, म्हणून मला तुम्ही खूप आवडला, कारण की मला पण पोलीस व्हायचं होतं ना. तुम्ही जेव्हा वर्दी घालता ना, तेव्हा मला तुमचा खूप अभिमान वाटतो आणि आयुष्यभर वाटतच राहणार. विशाल तिला म्हणाला. खरंच? संध्या म्हणाली, हो मग, अगदी खरं. बरं चला आता बाहेर, नाश्ता केला आहे. विशाल तिला म्हणाला. काय ग संध्या, झाला पण नाश्ता? संध्या म्हणाली. अहो वहिनींनी केला होता मगाशीच, भाऊजी कुठेतरी बाहेर गेले वाटतं. विशाल म्हणाला. ठीक आहे. आणि काय, जाताना मला ऑर्डर देऊन गेलीस तू? संध्या म्हणाली. मी कसली ऑर्डर दिली तुम्हाला? मला आवाज देऊ नका. संध्या हसायला लागली. विशाल तिला म्हणाला. संध्या, माझ्यापासून अजिबात लांब गेलेलं मला आवडत नाही काय. मी घरात आहे तोपर्यंत इथेच थांबायचं माझ्यासमोर. संध्या त्याला म्हणाली. मग नाश्ता कोण बनवेल तुमच्यासाठी? तुम्हाला आवडतो ना माझ्या हातचा नाश्ता? विशाल म्हणाला. मग आवडतो की मला, तूच आवडतेस तर काय ग, तुझ्या हातचा नाश्ता का नाही आवडणार? आणि संध्या, खरंच तू सुगरण आहेस बरं का. संध्या म्हणाली. बरं बास झालं माझं कौतुक. विशाल तिला म्हणाला. संध्या, तुझं कौतुक मी नाही करणार तर कोण करणार ग? तू कसं माझं कौतुक करत असतेस, मग मला सुद्धा माझ्या बायकोचं कौतुक आहे की. विशाल संध्याला म्हणाला. संध्या, उद्या तुझा रिझल्ट आहे ना, भीती वाटत असेल ना ग? संध्या त्याला म्हणाली. अजिबात नाही वाटत, कारण की माझे सगळे पेपर चांगले गेलेले आहेत आणि मला माहित आहे मी चांगल्या मार्काने पास होणार आहे, तेवढी गॅरंटी आहे मला माझी. विशाल बेल्ट लावत म्हणाला. हो का, मग असणारच, शेवटी बायको कोणाची आहेस? ह्या विशालची. मग कॉन्फिडन्स तर असायलाच पाहिजे एवढा. बरं संध्या, रविवारचं तुझ्या लक्षात आहे ना, त्या मामाकडे जायचंय. आईला सांग तसं आम्ही रविवारी जाऊ म्हणून. संध्या म्हणाली. हो सांगत्या, आता त्या मंदिरात गेल्या आहेत, आल्या की सांगेल त्यांना तुमचा निरोप. संध्या आणि विशाल दोघे पण बाहेर आले. वहिनी संध्याला म्हणाल्या. संध्या, नाश्ता भाऊजींना वाढून घे, मागे कपडे आहेत तेवढे धुवून येते मी. संध्याने वहिनींना विचारलं. वहिनी, अहो नाश्ता केलात का तुम्ही? वहिनी म्हणाल्या. हो संध्या, अगं मगाशीच केला यांच्यासोबत. तुला आणि भाऊजींना उपीट ठेवलं आहे, तेवढं खावा दोघे पण. संध्या म्हणाली. हो वहिनी. विशालने संध्याला हाक मारली. संध्या, नाश्ता आण ना लवकर, मला उशीर होतोय. वहिनी म्हणाल्या. जा लवकर दे त्यांना, आणि तू पण घे. वहिनी कपडे धुवायला गेल्या. संध्याने एकाच प्लेटमध्ये दोघांसाठी नाश्ता घेतला. संध्यानी
विशालला नाश्ता दिला. विशाल संध्याला म्हणाला, संध्या अगं मी एवढं खाणार आहे का? संध्या विशालला म्हणाली, तुम्हाला एकट्याला कोणी दिलं आहे? मी पण खाणार आहे तुमच्यामध्ये. विशाल तिला म्हणाला, हो का? संध्या म्हणाली, आधी तुम्ही खाऊन घ्या, मग राहिलेलं त्यातच मला ठेवा, मी खाईल. तुमच्यासाठी चहा आणते. विशालने तिचा हात धरला आणि तिला शेजारी बसवलं आणि तिला म्हणाला, नंतर कशाला, आत्ताच खा माझ्यासोबत. लवकर खा, नाहीतर कोणतरी येईल तोपर्यंत. आणि लवबर्ड्सने एकाच प्लेटमध्ये नाश्ता केला. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.